मुख्यमंत्री साहेबांनाही फडणवीस साहेबांनाही कळालं की मगरूर आणि माजरूड आहे म्हणून. आता उशीर असू नाही तर काय असो, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं आणि अजितदादांचं आभार मानला पाहिजे की त्यांनी लाद घालून याला बाहेर राजीनामा दिला. त्यांनी काय नाही दिला, काय फरक पडत नाही. परंतु जी मगरुरी दिसली ती पुन्हा एकदा दिसली. त्यांच्यातली जी मस्ती आहे ना ती पुन्हा एकदा त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. जी संस्कार काय असते, नैतिकता काय असते, हे मात्र याच्यातून आणखीनही राज्याला दिसलं नाही. आणि बरं झालं, माझ्या मतानं जे होतंय ते चांगल्यासाठी होतं. राज्यातल्या लोकांनाही कळणं गरजेचं आहे आणि विशेष करून अजितदादा पवारांना आणि फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना यांची नियत कळणं खूप गरजेचं आहे. एवढी मोठी घटना होऊन सुद्धा आणखीनही मगरुरी ती अंगात जशाला तशीच यायची. म्हणजे एवढा खून होऊन सुद्धा आणखीनही यांना पश्चाताप म्हणता येत नाही. लक्षात येतं सरकारच्या आणि मराठ्यांच्या सुद्धा की किती मगरुरी यांच्या अंगात आणखी सुद्धा. हे असं करून करून काय माहिती आहे तुम्हाला, सगळ्याच्या नजरेतून उतरणार आहे, सगळ्या जाती धर्माच्या पण मराठ्यांच्या पण. आणि एक दिवस यांची लंका अशीच पाण्यात डुबणार. 100% सांगतो, यांच्या असल्या मगरुरीमुळं मस्तीखोर वागणुकीमुळं यांची लंका 100% पाण्यात डुबणारे. हे सगळे लयाला जाणारे, पाताळात डुबणारे सगळे, आणि लोक यांना डबवणारे, सोडत नाही त्यांना. आता तरी खेदानं त्यांनी ही गोष्ट करायला पाहिजे होती की एवढी मोठी क्रूर हत्या झाली आणि हत्येमुळं आज सरकारवरती नामुष्की उडली. मी या स्वरूपाचा राजीनामा देतोय तसं बोलत नाही तो. आता ही तीच मगरुरीची भाषा आहे. महादुखत आहे म्हणून मी राजीनामा देतोय उपचारासाठी. पदाचा आणि उपचाराचा काय संबंध आहे? म्हणजे हे बरं झालं, मुख्यमंत्री साहेबांनाही फडणवीस साहेबांनाही कळालं की मगरूर आणि माजरूड आहे म्हणून, आणि अजितदादांनाही कळालं आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांनाही कळणं गरजेचं होतं. म्हणजे इथून पुढे मराठी सावध राहून आता यांना मोठं करणार नाही. यांना किती मराठ्यांचा तिरस्कार आहे हेही मराठ्यांच्या लक्षात आलं आणि मराठ्यांना कळणं खूप गरजेचं होतं या गोष्टी. आता इथून पुढे जरा हातचा राखून मराठी काम करते आणि यांना भेणार बी नाही आता मराठीतून. कुठेतरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा देण्यास मुख्यमंत्री उशिरा नाही, सगळे चार्जशीट झाल्यावर राजीनामा दिला. चार्जशीटच्या आधी तरी द्यायला पाहिजे. तो आणल्यासारखं मिरडल्यासारखं असल्या लोकांची नीती म्हणण्यावर इथं प्रखर लागतं. काच दिशी दणक्यात छाती ठोकून जातीकडून व्हायचं ना, प्रश्न कोण अर्ध सरकारकडून, अर्ध लोकांकडून, अर्ध इकडून, अर्ध तिकडून, सगळीकडे हागून ठेवायचं उली 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 उली. हे अशाने लोकांनी 150-200 पेक्षा जास्त आरोपी सहआरोपी झाले असतात. धन्या म्हणजे 302 मध्ये आरोपी राजकीय गुंड मित्र वाचवण्याचं काम केलंय. आता हा मात्र एक आहे, आता उशीर असू नाही तर काय असो, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं आणि अजितदादांचं आभार मानला पाहिजे की त्यांनी लाद घालून याला बाहेर काढलं. काल आपण कधी मागणी केली नव्हती, पण काल मात्र आपण फडणवीस साहेबांकडे आणि अजितदादांकडे मागणी केली की याला लाद घालून बाहेर काढा. आता मस्त उद्रेक होणार आणि मग त्याला रोषाला सामोरं तुम्हाला जावं लागेल. तर त्यांनी मात्र नैतिकता म्हणा किंवा संस्कार म्हणा, मग हे यांना काल बोललो होतो आणि आज केलं, यांना शोभते ती शब्द की यांच्याकडे संस्कार आहेत बुवा, यांनी ऐकलं आणि राजीनामा घेतला. याच्याकडे काय नाही, याच्याकडे माज मस्ती मगरुरी तशीच आहे. असं करून 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 ना हे सगळे त्यांचे लोक डुबून टाकणार, पाताळात घालणार, 100% पाताळात घालणार. टोळीचं नायनाट करणार लोक ठेवणार नाही. यांना प्रत्युत्तर यांना द्यावंच लागणार आहे. जशा तसं प्रत्युत्तर यांना द्यायला लागणार आहे, का थांबणार आहे. आता यांच्यातला माधुर्यपणा जाणार नाही. काय असतं, एखाद्या समाजात राहायचं जर म्हणलं तर एक संस्कार असते, एक नियमावली असते. आपण मोठं झाल्याच्या नंतर, उच्च झाल्याच्या नंतर आपण मध्यस्थीची भूमिकेत असलं पाहिजे. मिटविणं, भांडण झालं, वाद झाला, हे पैशावले झाल्यावर जास्त माझं ते उलटा खेळ आहे याचा. म्हणजे हे सगळे उलट्या खोपडीचे जन्मलेले असल्यासारखे वागतात. त्याच्यामुळं हे यांचे लोक हे स्वतः संपवणार आहेत आणि यांना आता पश्चाताप नाही येणार त्याचा. जेव्हा सगळे संपत्ती त्यांचा यांना पश्चाताप येणार. कारण मध्ये आता अर्धी टोळी गेली, अर्धी घालणार आहे. धनंजय मुंडे स्वतः हा 302 मध्ये आहे आणि
मी एक सरकारकडे जाहीरपणानं मागणी करतो, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे, अजितदादांकडे पण, की याचा तपास पुन्हा पुन्हा होणं गरजेचं. किंवा मग आता जो पूर्वनी तपास होईल त्याच्यात 6 आरोपी सगळे झाले पाहिजे, 100-150 जण आहेत, आणि धनंजय मुंडे सुद्धा 6 आरोपी झाला पाहिजे. आणि दुसरं असं की दुसरी मागणी अशी की हे 2-3 महिन्याच्या आतच हे मॅटर संपवा, त्यांना लगेच भर चौकात फाशी देऊन यांना गोळ्या घालून टाका, मोकळवा. आणि माझी तिसरी महत्वाची मागणी ती त्या 1 नंबरच्या आरोपी करते, सरमाडे का फरमाडे कोणी त्याच्याकडे, की तू पाप केलंस त्याच्यासाठी तू खरंच संस्कारी असतील ना, तर तू न्यायालयापुढे कबूल कर की मी या धन्या मुंड्यासाठीचे पैसे खंडाने मागितल्या, खून केला. आणि त्याच्या कुटुंबालाही माझं म्हणणं त्या सरमाड्याच्या, की यांनी 1 नंबरच्या आरोपीनं धनंजय मुंडेसाठीच खंडणी मागितल्या, आतापर्यंत जेवढे खून केले खंडने मागितले याच्यासाठीच मागितल्या. कारण तुमच्या डोक्यावर पाप घेऊन मरू नका. 1 नंबरच्या आरोपीच्या कुटुंबाला आणि 1 नंबरच्या आरोपीला माझं म्हणणं आहे, तुमच्या डोक्यावर पाप घेऊन मरू नका. जो मजात बाहेर फिरत, तो इकडं मजात बाहेर दिन भाषण करत, याच्यासाठी तुम्ही केलंय, याचं नाव तुम्ही घ्या, तुम्ही याच्यासाठी केलंय म्हणून एकटे पाप घेऊन डोक्यावर मरू नका. घ्यायचाच नव्हता, यांना घ्यायचाच नव्हता. एक राजकीय गुंड वाचवायचा होता, त्यांना नेतृत्व निभायचं होतं. सरकारचा छुपा अजेंडा देशमुख परिवाराच्या कुटुंबामध्ये राबवायचा होता. त्याच्यामुळं हे चालढकल होती, तो असं कर, मी असं करतो. हे समाजाच्या तेव्हाच लक्षात आलं की राजकारणी लोक जर आंदोलनात बसले, प्रकरणात बसले, तर ते यशस्वी होत नाही. ते यशस्वी करायचं असेल तर समाज आणि जनताच लागते, तरच यशस्वी होतं. हे लोकांच्या लक्षात आलं आणि त्यांना उघडं पाडलं. शेवटी आजही म्हणजे रात्रीपासूनचा विषय, जनतेलाच आंदोलन हातात घ्यावं लागलं, तसंच राजीनामा झाला. रस्ताही होत नव्हता, तोही 302 मध्ये 1 नंबरचा आरोपी येत नव्हता, मोक्यातही येत नव्हता, आंदोलनच करावं लागलं. त्याच्याही पाठीमागे आणखी जातो, हा गुन्हा सुद्धा दाखल होणार नव्हता. हे प्रकरण दबलं होतं, कारण 2 दिवस गुन्हा दाखल होतच नव्हतं आणि ते होणार पण नाही. अशी पद्धत इथं जुळून आणली होती. परंतु ते मॅटर आपण जागेवर लावून धरलं आणि तो गुन्हा दाखल करायला लावला. कारण हे त्याच्याही आणखी मागे जायचं ठरलं तरी पोलिसांनी सगळ्यांनी मिळून, आरोपींनी मिळून संगनमत रचून ते खून सुंदर बायाचा घडून आणला होता त्या धनंजय मुंडेसाठी. त्याच्यामुळं याच्यात धनंजय मुंडे आहे, याच्यात 5-25 पोलीस सुद्धा आहेत, जवळपास 100-150 याच्यात आरोपी सुद्धा आहेत. हे सगळे झाल्याशिवाय हे वातावरण शांत होणार नाही. नसता वेळोवेळी राज्यात उद्रेक होणार. संतोष देशमुख तुम्हाला असं वाटतंय धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होईल? समजा म्हणा तो काय जागीरदार लागून गेला, पैसे खायला गोड लागायचे. एकट्याला पाप करायला लागलं त्या 1 नंबरच्या आरोपीला, त्या सरमाड्याला. तू आता मजात खाणार, इकडे दवाखान्यात झोपून राहणार, तो हटला झोपून राहणार एखाद्या, मारला काय तेव्हा पापात सहभागी व्हाय ना धनंजय मुंडे. त्या 1 नंबरच्या आरोपीच्या पापात सहभागी होय मन, मी सुद्धा याच्यात होतो म्हणून मध्ये जाय, स्वतःहून जाय. नसता त्याने तरी नाव घ्यायला पाहिजे. त्याने जेलमध्ये सडण्यापेक्षा, पाप डोक्यावर घेऊन मारण्यापेक्षा, ज्याच्यासाठी पाप केलं ना त्याचं नाव घेतलंच पाहिजे. आणि त्याच्या कुटुंबाने सुद्धा घेतलं पाहिजे की त्याच्यासाठीच 1 नंबरच्या आरोपीने पाप केलेलं आहे, खंडणी मागितलेलं आहे, खून केलं. इथून मागचेही खून त्यांनी त्याच्यासाठीच केले. संतोष देशमुख खून प्रकरणात कृष्णा आंबे जो आहे तो अजूनही गायब होतो. आणि ते कुठे गायब केलं जातं, ते कोणाचा बी चाट्याचा मोबाईल बी त्याजवळच त्यांनीच केलं. हे कोणाच्या कारखान्यावर गेले, पैसे आणले तर ते मागे देणार नाही, उचली हार्वेस्टरचे पैसे खाते, कसली काही करणार. यांचे पोलीस सुद्धा काही जण त्या टोळी सक्रिय, केशी घेणार नाहीत, काय घेणार नाही. इथून पुढं मराठ्यांना त्रास दिला नाही, यांना कसा दाखला, यांना सगळ्यात जेलातच सडवायचं राहिले टोळी सुद्धा. नुसतं इथून पुढं लोकांना त्रास देऊन लागला. भगवानगडाचे महाराज मागे म्हटले होते की आपल्याची मानसिकता सुद्धा समजून घेतली पाहिजे. आणि काल जे फोटो व्हिडिओ आले त्याच्यामुळे तर संताप व्यक्त केला पाहिजे. असं वाटतं नाही तर मानसिकतेवर त्यांची PhD झाली, मानसिकतेवर लोकांची. विद्वान माणूस आहे शेवटी, त्याच्यामुळं त्याची PhD झाली. त्यामुळं ते बोलले, संत महंत एक वारकरी संप्रदायाचा वारसा चालवते आणि एका लेकराचा इतका खून झालेला, क्रूर पद्धतीनं झालेला असून ही यांची भाषा, ही टोळी, ही टोळी संपुष्टात येणार आहे. बघा यांची लंका पाण्यात बुडणार आहे. लोक म्हणतात ना पूर्वी ग्रामीण भागात लोक माझे मथुरा पाण्यात डुबली,
तसंही यांचं कार्यक्रमच होणार आहे असं मगरुरी. आजही त्यांनी मगरुरी दाखवलीच ना. राजीनामा देताना त्यांनी ते आजाराचं कारण दाखवलं. म्हणजे आजही मगरुरी त्यांनी दाखवली. त्यांना आणखीनही पश्चाताप नाही आहे कुणाचा. त्याला सुद्धा जे आरोपी हसत होते ना खून करताना तसंच हसू येते त्याला सुद्धा. त्याचा अर्थ असा होतो. म्हणून इथून पुढं मराठ्यांनी यांना जवळ करू नका. तुमच्या घरातलं लेकरू मारलं असतं तर मराठ्यांना तुम्ही गप्प बसले असते का? संतोष भाई आपलं लेकरू आहे. इथून पुढे यांना पाणी सुद्धा द्यायचं ना तांब्या करून. पाणी सुद्धा इतकं कट्टर आणि कळवट यांच्या बरोबर वागायचं. काही टोळीला अजिबात जवळ करणे सगळे सारखे. यांना मोजू नका. इथून पुढे जशाच उत्तर द्यायचं यांना. ते शिदी शीच द्यायची, शिला शीच द्यायची यांना सोडायचं ना. गप बसून खाली मान घालून जगू नका मराठ्यांना. छत्रपतीचं रक्त आहे तुमच्या अंगात. मरायला अजिबात द्यायचं. यांना जशाच उत्तर द्यायचे. इथून यांना सुट्टी नाही द्यायची. हे माजोडे यांना काही उपयोग नाही यांना मोठं